वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, मागील महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी एक आदेश काढला आणि भटक्या कुत्र्यांची संख्या किती शैक्षणिक संस्थांच्या आवारामध्ये, शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये असेल, कुठेही असेल, ज्युनियर कॉलेज, तर ही एक अधिकची जबाबदारी शिक्षकांवर टाकली आणि त्यामुळे शिक्षक वर्गामध्ये खूप मोठ्या संतापाची लाट उसळली आहे. एकतर शिक्षकांना 38 प्रकारचे ॲप याच्यामध्ये माहिती भरावी लागते आणि यामध्ये किती माहिती, म्हणजे दिवसभर शिक्षक मोबाईल आणि लॅपटॉपवरच असतात. काही ठिकाणी एकल शाळा आहेत, काही ठिकाणी एकल शाळा म्हणजे एकच शिक्षक आहे, काही ठिकाणी 2च शिक्षक आहे आणि मग एक मुख्याध्यापक आणि एक शिक्षक. आता भरती पण बंद आहे. जे बिगर शैक्षणिक कामं ही सगळी दिली जातात आणि यामध्ये शिक्षक ऑलरेडी पिचलेले आहेत आणि त्यामध्ये अशा प्रकारचं भटक्या कुत्र्यांना शोधणं, त्यांना हुसकावून लावणं किंवा त्यांचा बंदोबस्त करणं, त्यांचं सेन्सस एक प्रकारे मोजणं, हे अत्यंत क्लेशदायक आणि खरं त्यांच्यासाठी हे अपमानकारक आहे. म्हणजे शिक्षकांनी तर आता हे डेटा एंट्री ऑपरेटर झाले की काय, अशा प्रकारचे लेख आता आपण वाचतोय, की शिक्षक उरले फक्त अहवाल भरण्यापुरते. हे अशा प्रकारचे लेख आता वर्तमानपत्रात येत आहेत. सर्व शिक्षक संघटना याच्यामुळे एकतर त्रस्त झालेत. BLOची जबाबदारी त्यांना दिली जाते. खरं तर इलेक्शन्स हे 12 महिने चालणारं काम आहे. मतदार याद्या. मागे याच्यावर याच सभागृहात चर्चा झाली, की इलेक्शन कमिशननी स्वतःची एक यंत्रणा उभी केली पाहिजे. आपल्याकडे पुष्कळ बेरोजगार आहेत, परंतु ही सगळीच कामं शिक्षकांवर टाकायची. अजून एक त्यातमध्ये कुत्र्यांना आवरण्याचं काम देखील शिक्षकांना द्यायचंय. उत्तर मी वाचलेलं आहे, की सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार किंवा तो जे आदेश आहे, की मुलांना कुत्र्यांनी चावू नये वगैरे, वगैरे. परंतु हे आता नगरविकास मंत्री इकडे आहेत, परंतु शालेय शिक्षण मंत्री जर का इथे असते, तर दोघांचा विषय आहे. नगरविकास खात्याने उत्तर दिलेलं आहे ते ठीक आहे, की सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे. परंतु सतत मग मग पालकच तक्रार करतात, की शाळेत गेलं तर शिक्षक सतत मोबाईलवर असतात. कारण ते काहीतरी माहिती भरत असतात. मग त्यांनी वर्गात जायचं कधी आणि हे सगळं करायचं कधी? त्यामुळे हा विषय तुम्ही ह्या ज्या कोणी आदेश काढलेला आहे, तो त्यांना विड्रॉ करायला लावा आणि दुसरी जी अशैक्षणिक कामं दिली जातात, ती निम्म्यावर आणली पाहिजे. किंबहुना ती, कारण एकतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीच नाहीये आणि मग हे कामं करायची कोणी? त्यामुळे यावर उत्तर आपण द्याल ते माहीत आहे. परंतु इथे कोणीतरी म्हणजे शिक्षण मंत्र्यांपैकी दोघांपैकी कोणी असते, तर याचं ठोस उत्तर मिळालं असतं, की हा एक तर पहिले तुम्ही आदेश मागे घ्यायला लावणार का? आणि तुम्ही शिक्षण खात्याशी तुम्ही कोऑर्डिनेट करून ही कामं शिक्षकांना द्यायची नाही, असं तरी निदान त्यांना सांगणार का? हे जे श्वान उपद्रवच्या संदर्भामध्ये एक सर्वोच्च न्यायालयामध्ये एक रिट दाखल झालं होतं सभापती महोदय. आणि त्याच्या सगळ्या सुनावण्या झाल्या आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेस असे निर्देश दिले की एकतर श्वान केंद्रामध्ये हे सगळे स्थलांतरित करा आणि जे पण स्वायत्त संस्था आहेत त्या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या शैक्षणिक संस्था असतील, मैदानं असतील, रुग्णालय असतील, या सगळ्या ठिकाणी एक नोडल अधिकारी नेमा आणि त्याच्यामार्फत त्या नोडल अधिकाऱ्याचं नाव त्या संस्थेच्या ह्याच्यावर लावा वगैरे असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आले. जसं सदस्य म्हणतात तसा कुठलाही आदेश महानगरपालिकेने कुठल्याही शाळा महाविद्यालयांना दिला नाही की तुम्ही हे काम करा आणि त्यांनी नोडल अधिकारी पण नेमलं नाही, ही सत्यस्थिती आहे. पण त्यांनी जे काही सुरक्षिततेच्या दृष्टीने जे उपाय करायचे होते की कंपाऊंड बांधणं, त्याच्यामध्ये बाहेर जे कचरा पडला ज्याच्यामुळे कुत्री येतात तर ते घनकचरा व्यवस्थापनातर्फे तिथे कचरा उचलणं, सिक्युरिटी करणं आणि श्वानदंश झाल्यानंतरचा जो अवेअरनेस सुप्रीम कोर्टाने सांगितला होता, तर त्याचं प्रशिक्षण फक्त त्यांनी स्कूलमध्ये शिक्षकांना दिलं की एखाद्या विद्यार्थ्याला जर श्वानदंश झाला तर काय उपाययोजना कराव्या याच्या संबंधीच्या फक्त हे दिल्या होत्या.
कुठल्याही पद्धतीचा त्यांनी त्याच्यामध्ये काम करण्याचा आदेश कुठेही महानगरपालिकेने दिला. सभापती महोदय, परवाही शिक्षण मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं की अशा प्रकारे शिक्षकांना कुत्र्यांना आवरण्याची जबाबदारी किंवा मोजण्याची जबाबदारी दिलेली नाही आणि त्याचं पुन्हा आपण स्पष्टीकरण दिलेलं आहात. परंतु सभापती महोदय, सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व शिक्षण संस्थांना परिसर स्वच्छता आणि सुरक्षतेसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्याबाबत परिपत्रक जाहीर केलं होतं. त्याचा आपणही कबूल करता की अशा प्रकारचा नोडल अधिकारी नेमलेला नाही. तो नोडल अधिकारी आपण तात्काळ नेमण्याची घोषणा करणार का? एक. दुसरं, सभापती महोदय, कुत्री मोजणं आणि कुत्र्यांना आवर घालणं आणि शिक्षकांना होणारा त्रास याच्यावर आपण बोलतोय. पण आज मुंबईसारख्या शहरात किंवा इतरही शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव भयानक प्रमाणावर त्या ठिकाणी होतोय आणि त्याच्यामुळे यावर कुठल्याही प्रकारची उपाययोजना नाही आणि प्रचंड नागरिक त्रस्त आहेत. प्रत्येक वसाहतीत आज या ठिकाणी मुंबईत ट्रॅफिक नंतर जर सर्वाधिक जास्त त्रास असेल तर या भटक्या कुत्र्यांचा त्या ठिकाणी आहे. तर या संदर्भात महापालिका म्हणून सद्यस्थितीत काय उपाययोजना आहेत किंवा यावर त्या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारच्या कडक उपाययोजना करून मुंबईकरांना या भटक्या कुत्र्यांपासून होणाऱ्या त्रासापासून वाचवण्यासाठी त्या ठिकाणी आपण योजना करणार आहोत? एक. आणि दुसरं, मुंबईमध्ये बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्था मोठ्या प्रमाणावर आहेत. 3-3.5 हजार बेरोजगारांच्या सेवा संस्था आहेत, जेणेकरून त्यांना काम मिळत नाही, ते काम मिळवण्यासाठी धडपड करत असतात. आणि मग शिक्षकांना काम दिलंय का? तर अशा प्रकारचे बेरोजगार युवक आहेत, युवती आहेत, त्यांच्या जर अशा प्रकारच्या संस्था असतील तर त्यांना हे काम दिलं तर कामही होईल आणि त्यांच्या हाताला काम मिळेल. तर या संदर्भात सुद्धा शासनानं भूमिका घ्यावी अशी सुद्धा या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला विनंती आहे. सभापती महोदय, याच्या संबंधीच्या ज्या उपाययोजना आहे त्या महानगरपालिकेतर्फे बऱ्याचशा संदर्भात केलेल्या आहेत. त्यांचं जसं नोडल अधिकारी नेमले गेलेले नाहीत तर नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देश आपण देण्यात येतील. पण ज्या शाळांसाठी ज्या संरक्षण भिंती मैदानांसाठी ज्या बांधण्याच्या गरजेच्या होत्या त्या आत्ता आपण मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या शाळांच्या ह्या कंपाऊंड आपण पूर्ण केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे एक सिक्युरिटी तिथे ऑफिसर, तिथे एक सिक्युरिटीसाठी एक माणूस तैनात करणं ते पण महानगरपालिकेने केलेलं आहे. आणि सभापती महोदय, की बाहेर ह्या सगळ्या परिसराच्या बाहेर कचरा साठणार नाही आणि त्यामुळे तिथे श्वान येणार नाहीत. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन तर्फे आपण त्याचं सुद्धा निर्देश सगळे ते दिलेले आहेत. मुंबईमध्ये नाही, इवन महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्याच ह्याच्यासाठी हे कुत्र्याचं हेच सांगते, ह्याच उपाययोजना मी सांगते. जे काही उपाययोजना करायच्या त्या चालू आहेत. नुसता मुंबईचाच नाही, हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि त्याच्यावरच्या उपाययोजना चालू आहे की संरक्षण भिंती आता का मुंबईतल्या प्रत्येक वसाहतीला बांधणार आहोत का आपण? शाळांच्या बाबतीत आपण बोललात, पण मी बोललो हा भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आज सर्रास मुंबईच्या सगळ्या वस्त्यांमध्ये नागरिक बेजार झालेले आहेत. रात्रीचं त्यांचं भुंकणं असो, त्या ठिकाणी दिवसभरात त्या कुत्र्यांची संख्या आणि नागरिकांना जो त्रास होतो, या संदर्भामध्ये महापालिकेच्या काही उपाययोजना सद्यस्थितीत आहेत का? नसतील तर आहेत तर कोणत्या प्रकारच्या आहेत आणि नसतील तर आपण काय करणार आहात? असा माझा शाळेच्या संदर्भातला प्रश्न नाही, महापालिका क्षेत्रातला प्रश्न आहे. तर नसतील तर उपाययोजना काय करणार सांगा. सदस्यांनी पण महानगरपालिकेमध्ये काम केलंय, त्यांना पण ह्याचा माहिती आहे आणि त्यांना ज्या पूर्वीच्या उपाययोजना ज्या आपण करत होतो त्या आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या द्वारे आपल्याला त्या करता आता येत नाहीत. त्यामुळे आपण ज्या ॲडिशनल काही करता येईल त्या उपाययोजना आपण करतोय. पण या संबंधी जर काही सदस्यांच्या सूचना असतील तर आपण त्याची एक मीटिंग घेऊ. हो, त्याची एक आपण मीटिंग घेऊ सभापतींच्या दालनात. खूपच आहे कालपासून बिबटेन कुत्र्यांनी काय अवघड केलं. धन्यवाद सभापती महोदय. नाही, काल बिबट्यांचा प्रादुर्भाव होता. सभापती महोदय,
सर्वोच्च न्यायालयाचे नेमके आदेश काय आहेत हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरं, त्या आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी नेमकी कुणावर टाकण्यात आली होती? तिसरं, शिक्षकांनी भटक्या श्वानावर नियंत्रण राजन ठेवण्याबाबत आपण प्रश्नाला हात तोंडी वर अथवा केल्यानंतर लिखित सभागृहात स्वरूपाचे बसण्याची तसदी घ्या जरा. आदेश कुणी दिले होते काय? नंतर प्रश्न आहे, 30/12/2025च्या शिक्षण आयुक्तांचे आदेश आहेत. 30/12/2025चे शिक्षण आयुक्तांचे आदेश आहेत. त्यांनी शिक्षकांना कोणत्याही प्रकारच्या या संदर्भातल्या सूचना दिल्या नसताना आपसात बोलू नका. 30/12/25च्या शिक्षण आयुक्ताच्या पत्रामध्ये अशा प्रकारच्या सूचना नसताना अशा कोणत्या निम्नस्तरीय अधिकाऱ्यांनी या भटक्या कुत्र्यावर नियंत्रण ठेवण्याच्या संदर्भात आदेश देऊन हा गोंधळ निर्माण केला? कुठलेही आदेश लेखी पण दिले गेले नाहीत सभापती महोदय, तोंडी पण दिले गेलेले नाहीयेत. पण महानगरपालिकेत जे सुप्रीम कोर्टाचे आदेश आले त्यामुळे त्याच्यानुसार ॲनिमल बर्थ कंट्रोल जे श्वानांचं आहे, आता सध्या श्वानांचा प्रश्न आहे, श्वानांचा त्या विषयीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. आणि बाकी पण ज्या सिक्युरिटीच्या दृष्टीने श्वानदंश झाल्यानंतर लोकांच्या मध्ये जनजागृतीच्या दृष्टीने अशा उपाययोजना आपण करतो. प्रश्न क्रमांक 5, 7100